आजच्या या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय काय होऊ शकतं याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आज अर्थसंकल्प सादर होतोय। संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा असा हा दिवस असतो। अर्थसंकल्प सादर केला जातोय। देशाच्या काय अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा कितपत या अर्थसंकल्पातून पूर्ण होऊ शकतात? काही आश्वासनं निवडणुकीच्या वेळी दिली गेली होती, लोकसभेच्या निवडणुकीवेळी, त्या आश्वासनांविषयी सुद्धा थोडं। अगदीच आश्वासनांचा पाऊस लोकसभा निवडणुकीदरम्यान पडल्याचं पाहायला मिळालं होतं। त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करेल हे निश्चित। मात्र सगळ्यात मोठी आशा जी आहे ती दोन वर्गांना पाहायला मिळते। तो म्हणजे सगळ्यात मोठा असलेला मध्यम वर्ग आणि त्यांना करामध्ये सवलतीची मोठी आशा आहे। कारण गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल तर ज्या व्यक्तीला 70,000 रुपये पगार आहे त्या व्यक्तीच्या खिशामध्ये कुठलीही रक्कम उरताना आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे एक चिंतेची बाब आपल्याला पाहायला मिळते। कारण ज्याला 70,000 रुपये पगार आहे त्याचा घराचा हप्ता 25,000 रुपये कट होतो। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसरीकडे त्याचा घर खर्च आहे। अशा परिस्थितीमध्ये जे इन्कम टॅक्सचे जे स्लॅब आहे त्याच्यामधून तो सुटत नाही, त्याला कर भरावा लागतो। त्यामुळे तो मोठा नाराज असल्याचं पाहायला मिळते। कारण महागाई दर मोठ्या प्रमाणात आहे। विशेष म्हणजे तो जर एखाद्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी गेला तर साबणाच्या वडीपासून सर्वच गोष्टीवरती जीएसटी लावण्यात आलेला आहे। हो, कितीही सरकारला तो कर देत असतो। अशा परिस्थितीमध्ये त्याला कुठेतरी दिलासा द्यायला हवा। कारण एक प्रकारे सरकारकडनं प्रत्येक ठिकाणी कर लावल्यानंतर जी माणसांनी कमावलेली रक्कम आहे त्याला कात्री मिळताना पाहायला मिळते। त्यामुळं सरकारने या बाबतीकडे प्रकर्षाने लक्ष द्यावं असं मध्यमवर्गीयांचं म्हणणं आहे। कारण खऱ्या अर्थानं गेल्या वर्षीच हा करामध्ये सवलत मिळावी अशी अपेक्षा होती। दुसरीकडे शेतकरी म्हणून जर आपण पाहिलं तर शेतीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणून पाहिलं तर शेतमालाचे जे आपण खरेदी करतो, खते, बी बियाणं, त्याच्यावरती देखील जीएसटी आहे। म्हणजे सरकारने दिलेल्या अनुदानाचं जे ट्रॅक्टर असतं त्याच्यावरती, सरकारने दिलेल्या पैशावरती सरकार ट्रॅक्टर घेताना जीएसटी लावतं। अशी परिस्थिती आहे। तर यामधून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल असं निवडणुकी दरम्यान सांगण्यात आलं होतं। आता त्याच्यामधून खऱ्या अर्थानं सूट मिळते का हे पाहणं महत्वाचं आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर खतं, बी बियाणासह मोठी रक्कम हो। शेतकऱ्याला द्यावी लागते। त्यामुळं शेतकऱ्यांसाठी जी सन्मान निधी योजना आहे त्यामध्ये साधारण वाढ होणं अपेक्षित आहे। ती 6,000 वरून 8,000 किंवा 12,000 होण्याची शक्यता आहे। जर ती अशा पद्धतीने वाढली तर महाराष्ट्र सरकार देखील त्यामध्ये वाढ करणार का हा मोठा प्रश्न आहे। कारण जर सध्या केंद्र सरकारच्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारची देखील एक योजना सुरू आहे। केंद्र सरकार 6,000 देते, हो, राज्य सरकार 6,000 देते, अशा 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात। लहान शेतकऱ्यांसाठी ही चांगली योजना आहे। मात्र मोठ्या शेतकऱ्यांना यामध्ये याची व्याप्ती वाढणं अपेक्षित आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर कृषी विमा योजना जी आहे ती 1 हेक्टर पेक्षा अधिक नाही असं सांगितलं जातंय। तर त्याची 2 हेक्टर पर्यंत मर्यादा वाढावी अशी मागणी येते। आणि कृषी कंपन्या ज्या आहेत, कृषी विमा कंपन्यांच्या संदर्भातल्या, त्यांचे देखील काही निर्बंध येतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। एकंदरीत कृषी क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळात जे तंत्रज्ञान वाढलेलं आहे, एआय टेक्नॉलॉजी वाढलेली आहे। आत्ताच झालेल्या आपण जर पाहिलं असेल तर कृषीचे वेगवेगळी जी संमेलनं घडतात, त्या कृषी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ऊसासारख्या शेतीसाठी एआयचा वापर होतोय। तर तंत्रज्ञान हे सर्व क्षेत्रात येणं अपेक्षित आहे। आणि जर आपण आर्थिक पाहणी अहवाल पाहिला त्यामध्ये तंत्रज्ञान आधारित ज्या वस्तू आहेत त्याची निर्यात आपली वाढलेली आहे। 3.3% आपली निर्यात वाढलेली आहे। सेवा क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक झालेली आहे। तर या सगळ्या क्षेत्रामध्ये सरकार बरं यामध्ये शिवाजी, कसा तुम्ही विचार जोडलेलेच करेल। राहा। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमोल आपल्यासोबत पुण्यामधून जोडले गेलेले आहेत। आपण थोडं महाराष्ट्रामध्ये येऊया, नवी दिल्लीमधून। ज्ञानेश्वर, काय नेमक्या अपेक्षा आहेत, काय नेमक्या इच्छा आहेत, ज्या अपेक्षा या अर्थसंकल्पातून पूर्ण व्हाव्यात असं सर्वसामान्यांना वाटतंय? आज अर्थसंकल्प सादर होतो आहे आणि याच अर्थसंकल्पातून काय नेमक्या अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही तरुणाई आहे। काय वाटतं तुम्हाला, आज अर्थसंकल्प सादर होताना काय स्वस्त व्हावं, कुठल्या गोष्टींबद्दल तुम्ही विचार करताय, काय अपेक्षा आहे तुमच्या आजच्या अर्थसंकल्प? जर सामान्य नागरिकांच्या हिशोबाने जर विचार केला ना, सगळ्यात पहिले तर ज्या बेसिक गोष्टी आहेत दैनंदिन जीवनात त्या लागतात आपल्याला, जसं की ज्या दूध झालं किंवा जे आपण राशन भरतो ते, पेट्रोल डिझेल सगळ्यात महत्त्वाचं। कारण नॉर्मली जेवढी पण लोक आहेत ते 2 व्हीलर्स 4 व्हीलर्सने ट्रॅव्हल करतात त्यांच्या ऑफिसला जाण्यासाठी किंवा काही पण काम असू द्या इतर। परत जे ट्रान्सपोर्टर्समध्ये लोक आहेत त्यांना पण डिझेल ऑब्व्हियसली सगळ्यात जास्त यूज करतात। मग त्या केसमध्ये जर पाहिलं ना आपण तर इथं ते जे दर आहेत ते कमी झाले पाहिजे। सगळ्यात जास्त रेट जर बघितलं टॅक्सेसचा तर तो त्या गोष्टींवरती आहे।
आता नॉर्मली आपण ऑनलाईन जर चेक केलं ना तर त्या जे रॉ मटेरियल असतं पेट्रोल डिझेल किंवा जे फ्यूल आपण वापरतो त्यांचे प्राइजेस लय कमी आहेत, पण ते प्रोसेसिंग वगैरे केल्यानंतर कम्पॅरेटिव्हली बाहेर देशांपेक्षा आपले तर ते जास्त आहेत. कुठली पण गोष्ट आपण जर बघितलं ना एवढ्यात तर टॅक्सेस जे आहेत ते प्रत्येक गोष्टीत हाय आपले येतात. मग ते नॉर्मल पाणीची बॉटल असू द्या, दूध असू द्या किंवा तिथून पुढं ज्या पण असतील. आणि राहिला प्रश्न टॅक्सेसचा, तर त्याचा फायदा कुठं लोकांना होत नाही. त्यात कुठं साठं जेवायला जरी गेलं हॉटेलमध्ये तर CST CGST भरपूर काय प्रकार आहेत. त्यातलं एवढं मला काय जास्त नॉलेज नाही आहे, पण जे आपण डेली यूज करतो त्याचं बघितलं ते प्रकार जास्त आहेत आणि त्याचं कुठं पण आपल्याला फायदा होत नाही, फक्त नुकसान होते. आणि राहिला प्रश्न जर आता लोन घेत आहे एखादा माणूस, इंटरेस्ट रेट वाढत चालले तिथं कमी नाही. परत अजून काय काय गोष्टींमध्ये प्रॉमिस केलं होतं की बाबा इथं रेट कमी होणार आहेत, हे स्वस्त होईल ते स्वस्त होईल, पण जे सांगितलं होतं कमी होणार तिथं रेट वाढतात. गॅस आपण सिलेंडर जे होते पहिलं, आता जर मला आठवतं 2014-15च्या आसपास मी वडिलांसोबत जायचो गॅस घ्यायला, त्यावेळेस ते होतं 300-400 रुपयाच्या आसपास. आणि आता तेच जर बघितलं ते जातं 1200-1100 असा रेट आहे त्याचा. मग जो रेट वाढत चालला आहे दरवर्षी. इन्फ्लेशन जर बघितलं तर ते ठीक आहे त्या हिशोबाने, दरवर्षाप्रमाणे जर कॅल्क्युलेट केलं थोडंफार वाढतं ठीक आहे, पण जर आपण सध्याच्या हिशोबाने जर विचार केला तर लय जास्त वाढतं. महागाई जास्त वाढते, त्यात कुठेतरी कमी व्हावी अशी अपेक्षा आहे. काय सांगाल, कुठल्या गोष्टींची अपेक्षा आहे तुम्हाला जेव्हा बजेट सादर होतंय तेव्हा काय स्वस्त व्हावं असं वाटतं? बजेटबद्दल तर माझा खूप काय अशी आयडिया नाही आहे, बट मी 2 म्हणजे गोष्टी हायलाईट करायच्यात मला. की आता म्हणजे हे कंप्लेंट नाही करत आहे मी, एक जे पॉईंट माझ्या म्हणजे नाही का ध्यानात आहे. आता मला आहे ना एखादं लोन घ्यायचं असेल तर मला आता खूप कॉल येतात नाही का. आता मी जॉब करतो तर मला खूप कॉल येतात की ना सर तुम्हाला लोनची ऑफर हे येते, आणि त्यांचं इंटरेस्ट रेट इतकं असतं की 22% इंटरेस्ट रेट तुम्हाला नाही का वर्षाला. तर मग मी त्यांना बोलतो की ना मला 22% इंटरेस्ट द्यायचं आणि मला गरजच नाही, तर मी तुमच्याकडून लोन तरी काय घेऊ, इतकं म्हणजे नाही का इंटरेस्ट रेट वाढले. आणि आपल्या म्हणजे नाही का देशाची आहे ना म्हणजे एक गोष्ट मला हायलाईट करायची आहे की ना आपण आता बाहेरच्या देशाचे, आता आम्ही यंग पिढी आहे, त्यांना आयफोन वगैरे किंवा असं नाही का नवीन गोष्टी वापरायला आवडतात. तर त्यावेळेस काय होतं, बाहेर जर आता अमेरिकामध्ये 80,000ला जो फोन भेटतो तो आपल्या इथे 1 लाख नाही का 20,000ला स्टार्ट होतो नाही का. तर एवढी कस्टम ड्युटी गॅजेट स्वस्त झाले पाहिजे तसं तुम्हाला म्हणायचं? हा म्हणजे ऑब्व्हियसली थोडं आम्ही पण म्हणजे नाही का ऑब्व्हियसली झालंच पाहिजे ना. आता जी बाहेर आहे, एखादी लक्झरी कार बाहेर आहे 80 लाखाला भेटते, ती आपल्या इथं ती 1,60 लाखाला भेटते. म्हणजे डायरेक्ट जेवढे तिथं बाहेरच्या देशात किंमत आहे तेवढी कस्टम ड्युटी आपल्याला द्यायला लागते. तर ती एक गोष्ट एक या गोष्टींवर अर्थसंकल्पात चर्चा व्हावी असं वाटतं. तुम्हाला काय बजेटमधून अपेक्षा, काय सांगा? आपण बघतोय आणखी काय बोलायचं? इन्शुरन्सबद्दल पण आता रिसेंटली मी इन्शुरन्स काढला गाडी, 2 व्हीलर किंवा घरच्यांचं पण जर हेल्थसाठी काढायचं असेल तर 2-3 वर्षांपूर्वी ते रेट निम्मे होते. आता जर बघायला गेलं नॉर्मल 2 फॅमिली मेंबर्सचा आपल्याला इन्शुरन्स काढायचा आहे बेसिक, तर तो पहिले होता एक 15 ते 17 हजारापर्यंत. आणि आता जर आपण ती प्राइस चेक केली तर ती जाते 40,000 50,000 अशी जाते. आणि त्यात जर बेनिफिट जर बघितलं तर ते बरं, तेवढेच आहेत. ज्ञानेश्वर, या ज्या त्यात आपला काय फायदा होत अपेक्षा नाही. आहेत त्या एकंदरीत लक्षात आलेल्या आहेत. अनेक विविध प्रकारच्या अपेक्षा या सर्वसामान्य व्यक्त करतायत. खरं तर ही सगळी तरुणाई आहे. तरुणाईच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत त्या आपण समजून घेतलेल्या आहेत. धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही या सगळ्या अपेक्षा आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. आणि शिवाजी, तुमचे धन्यवाद, तुम्ही एकंदरीत सगळी परिस्थिती आणि काय काय निर्णय होण्याची शक्यता आहे ते सगळं पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्यासाठी.